तालुका पोलिसांचे वराती मागून घोडे 2 दिवस चालल्या रेड्याच्या दंगलीकडे केले दुर्लक्ष. दंगल संपल्यानंतर दाखल केला आयोजकांवर गुन्हा. प्राण्यांना क्रूरतेनं वागणूक देत त्यांचा छळ करणं हा गुन्हा तर आहेच, शिवाय रेड्याच्या टक्रीवर सुद्धा न्यायालयांकडून बंदी असताना देखील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत लगातार 2 दिवस रेड्यांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आले होते. या दंगली संदर्भात बीट अधिकाऱ्यांना कल्पना असताना देखील त्यांनी या आयोजकांवर कुठलीच कारवाई केली नाही. विशेष म्हणजे या दंगलीत असंख्य रेड्यांच्या टकरी लावत त्यांचा अतोनात छळ करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि काल या दंगली संपल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार यांनी वराती मागून घोडे दामटल्यासारखे काल सायंकाळी तालुका जालना पोलीस ठाण्यात दिनेश दुलीचंद भगत, धीराज कैलास कन्हैयालाल भगत, नरेश दुलीचंद भगत, अरुण बबन अप्पा खताडे, सुदर्शन दुलीचंद भगत, सोनू अर्जुन भगत सर्व राहणार मंगळ बाजार जालना यांच्या विरोधात प्राण्यांचा छळ अधिनियम कायदा 1960 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक वाघमारे करत आहेत.